यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। विचुंबे येथील शिवशंभो चॅरिटेबल ट्रस्ट विचुंबे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री उत्सव दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाचे आयोजन शिवशंभो चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष वासुदेव भिंगारकर यांनी केले होते। वासुदेव भिंगारकर व त्यांच्या पत्नी शोभा भिंगारकर तसेच पुत्र सुशील भिंगारकर, सून प्राची भिंगारकर यांच्या हस्ते शिवपिंडाचे अभिषेक व महाआरती पूजा करण्यात आले। यावेळी दर्शन घेणाऱ्या शिवभक्तांना पुरुषोत्तम पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम भोईर व ग्रामपंचायत विचुंबे सदस्य सतीश म्हात्रे यांच्यातर्फे खिचडीचे वाटप करण्यात आले। यावेळी रांगेत भक्तांना गैरसोय होऊ नये म्हणून पोलीस कर्मचारीही उपस्थित होते। तसेच खिचडी वाटप करण्यासाठी शिवशंभो ट्रस्ट व साई संदेश सोसायटीचे सर्व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले। यावेळी विचुंबे गावातील व पनवेल परिसरातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला। 100 वर्षाच्या आधीपासून चालू आहे। माझ्या कारकिर्दीमध्ये 93 पासून मी स्वतःच करतो। 93 नंतर माझं हे सगळं कारकीर्द 2005 मध्ये महापूर आला होता। जुना जो मंदिर होता तो महापुरामध्ये वाहून गेला होता। नंतर मी हा नवीन वास्तव 2009 साली बांधकाम पूर्ण केला होता। 2009 ते आतापर्यंत मी त्याचे सेवा करतोय आणि याच्यामध्ये जेवढी सेवा भक्त येतात त्यांची सुविधा कशी चांगली होईल याचा आम्ही प्रयत्न करतो। माझ्यासोबत असणारे माझे गावचे सदस्य सतीश म्हात्रे, विनोद भोईर पोलीस आणि पवन कुमार हे माझ्यासोबत आजच्या दिवसापुरतं 100% माझ्या पाठीशी आहेत। आणि आज दिवसाभरात एवढी पब्लिक येऊन गेली का आज गिनतीच नाही। सकाळी 6 वाजल्यापासून जी लाईन लागली तर 3 वाजेपर्यंत लाईन भरपूर होती। नंतर 3 ते 5 या दरम्यान लाईन थोडी कमी झाली होती। आता जशी सकाळी लाईन होती तेवढीच लाईन आता पण चालू झालेली आहे। भाविकांना खिचडी देण्याचं काम पुरुषोत्तम मित्रमंडळ, सतीश मित्रमंडळ यांच्या माध्यमातून, साई संदेश सोसायटी यांच्या माध्यमातून जवळजवळ 200 किलो खिचडी वाटायचं काम केलं आपण। आणि आपली लोकही साई संदेश सोसायटीचे जी आपली समर्थक आहेत त्याही सकाळपासून व्यवस्थित लोकांची सेवा केली। 200 किलो जवळजवळ 2 वाजेपर्यंत संपले, 2 वाजेपर्यंत संपली। आणि आता आपण पब्लिकसाठी केला प्रत्येकी प्रसाद म्हणून देतोय। गेली 10 ते 12 वर्षापासून पुरुषोत्तम भोईर मित्रमंडळ यांच्यातर्फे आपण खिचडी वाटपाचा कार्यक्रम करत आहोत। अतिशय म्हणजे मनाला असं आनंद होत आहे की आम्ही एक याच्या माध्यमातून आम्ही लोकांसाठी काहीतरी सेवा करतो, याचा आम्हाला खूप आनंद होत आहे। आणि असंच याच्या पुढेही खिचडी वाटपाचा कार्यक्रम हा अविरत चालू राहील अशी आम्ही ग्वाही देतो। मी पहाटेपासून इथे पाहतो शिवमंदिर येथे पुरुषोत्तम भोईर यांचे मंडळ जे आहे, सतीश म्हात्रे साहेब, त्याच्यानंतर वासुदेव साहेब ह्याच्या कार्यक्रमातून जो खिचडी वाटप आहे आणि शिवभक्त सकाळपासून ते आत्तापर्यंत आणि किती वेळेपर्यंत राहतील ते मी सांगू शकत नाही। पण मी 1983 सालापासून या मंदिरात मी येतो आणि हे भक्तांचा जो सहवास आहे तो किती असतो तो मला दिसून येतो। आणि भरपूरच इथे शिवभक्त इथे दर्शनास येत असतात। आम्ही इथे जवळजवळ 10 वर्ष झालं राहतो आहे। तेव्हापासून इथे पनवेलला राहिलेल्यापासून आम्ही ह्याच मंदिरामध्ये येतो। खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि गर्दी तर तुम्ही सकाळपासून बघतायच आहे, संध्याकाळपर्यंत पण अशी गर्दी आहे। तिथे महाप्रसाद वगैरे पण असतो आणि चांगलं वाटतं इथे येऊन दर्शन। व्यवस्थापकाने चांगलं काम केलेलं आहे, माहिती आहे की हां। फक्त त्यांच्यासाठी त्यांच्या पाठीमागे उभे होतो। अच्छा। आणि व्यवस्था पण चांगली झालेली आहे। हां, सुरळीत बंद चालू आहे। भाविकांचा आपल्या ऑलरेडी अण्णांनी चांगली व्यवस्था केलेली आहे। मंडप बांधून ठेवला आहे। सगळे शिस्तपणे लाईनीत जात आहे। कोणाला काही त्रास होत नाही। पाणीची व्यवस्था केलं आहे आणि मी 2-3 ठिकाणी जाऊन आलो। याच्यापेक्षा छान व्यवस्था कुठंच झाली नाही।
इथं खिचडी प्लस राहण्याचा आमचा ठिकाण म्हणजे राहण्याचं पण चांगली सोय केली आहे. सगळीच्या लोकांचा खिचडी पाण्याचा कंटिन्यू सोय आहे. काय त्रास झाला त्यांना पटकन गाडी पण एक ठेवलेली आहे. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंडप घालून दिला आहे. उन्हाचा त्रास